पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भारताच्या कृषी निर्यातीत अभूतपूर्व वाढ झाली। अनेक उत्पादनं पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचलेत। विदेशी फळांपासून ते पारंपरिक मुख्य पदार्थांपर्यंत सुरू असलेली निर्यात भारताच्या आत्मनिर्भर भारताचं महत्त्व अधोरेखित करते। यावरचाच आमचा हा खास रिपोर्ट। मोदी सरकारच्या काळात भारताच्या कृषी निर्यातीमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे। याच मोदी सरकारच्या काळात भारतीय डाळिंबांची समुद्री मार्गाने ऑस्ट्रेलियात निर्यात सुरू झाली आहे। या यशामुळे ऑस्ट्रेलियामधील भारताच्या ताज्या फळांच्या बाजारपेठेत वाढ झाली आहे। या यशामध्ये महाराष्ट्राचा देखील मोठा वाटा आहे। पुणे जिल्ह्यातील जीआय टॅग मिळालेले पुरंदर अंजीर हे त्यांच्या उत्तम चवीसाठी ओळखले जातात। मोदी सरकारच्या काळात भारताने पोलंडला पहिल्यांदाच अंजिराचा रस निर्यात केला। कृषी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे। भारतातून पहिल्यांदाच 2021 मध्ये लंडन आणि बहरीनला ड्रॅगन फ्रूटची निर्यात करण्यात आली। लंडनला निर्यात झालेल्या ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन गुजरातच्या कच्छमध्ये झालं, तर बहरीनला निर्यात केलेल्या ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये घेण्यात आलं होतं। 2023 मध्ये भारतानं पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये हवाई मार्गाने ताज्या डाळिंबांची निर्यात केली आहे। विशेष म्हणजे देशातून होणाऱ्या डाळिंबांच्या एकूण निर्यातीपैकी जवळजवळ 50% निर्यात ही सोलापूर जिल्ह्यातून होते। आसाममधील कृषी उत्पादनांनाही आता जागतिक नकाशावर स्थान मिळालंय, कारण आसामी भाषेत लेटेकू या नावानं ओळखल्या जाणाऱ्या बर्मी द्राक्षांची पहिली निर्यात 2021 मध्ये गुवाहाटीवरून दिल्ली मार्गे दुबईला झाली। किंग मिरची अशी ओळख असलेल्या भारतीय राजा मिरच्याची नागालँडहून लंडनला 2021 मध्ये पहिल्यांदाच निर्यात करण्यात आली। नाशवंत स्वरूपामुळे या उत्पादनाची निर्यात करणं एक आव्हान होतं, पण भारताने हे यशस्वीरित्या साध्य करत कृषी निर्यात हाताळण्याची आपली क्षमता अधोरेखित केली आहे। तांदळाच्या निर्यात क्षमतेला चालना देण्यासाठी 2021 साली लाल तांदळाची पहिली खेप अमेरिकेला रवाना करण्यात आली। आसामच्या ब्रह्मपुत्र खोऱ्यात कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता लोहयुक्त लाल तांदूळ पिकवला जातो। केरळहून दुबई आणि शारजाला वाझाकुलम अननसाची निर्यात सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे अननस उत्पादकांना चांगलं उत्पन्न मिळणार आहे, सोबतच जागतिक बाजारपेठेत एक वेगळं स्थान निर्माण होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।